पंतप्रधानांचे 6,000, राज्याचे 6,000, 12,000 रुपये महिना आपण महाराष्ट्रातल्या 12,000 रुपये वर्षाला आपण महाराष्ट्रातल्या आमच्या शेतकरी बांधवांना सुरू केले। त्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय। आता दूध संघाचे अनेक सहकारी इथं आहेत गोकुळचे, त्यांनी आम्हाला सांगितलं, मुश्रीफांनी सांगितलं, धनंजयनी सांगितलं की दादा आपल्याला दुधाचा दर वाढवला पाहिजे। मार्केट तर कमी झालंय, शेवटी म्हशीच्या दुधाला दर आहे, गोकुळ तो तुम्हाला देत आहे, पण गाईच्या दुधाचं काय? शेवटी गाईला लिटरला 5 रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून माझ्या शेतकऱ्याला देण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे। मित्रांनो, अशा पद्धतीनं हे आम्ही का केलं तर त्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांनी सुरू केलेला दुधाचा धंदा हा टिकला पाहिजे, हा चालला पाहिजे, अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका होती। म्हणून आम्ही सगळ्यांनी या प्रकारचे निर्णय घेतले। इतर पण 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवण्याचं काम असेल, इतर अनेक गोष्टी असतील। इकडच्या भागामध्ये माझ्या गडिंग्लज तालुक्यामध्ये काही अडीअडचणी इथं मांडल्या, राजेश पाटलांनी मांडल्या, खासदारांनी मांडल्या, इतरांनी पण मांडल्या। इथं दुष्काळाच्या बाबतीमध्ये 40 तालुके आपण महाराष्ट्रात निवडले, परंतु गडिंग्लज तालुक्यातील एकूण 7 महसुली मंडळ, त्यातील 95 गावं ही दुष्काळामध्ये येतात, म्हणून त्यांनाही आपण त्याच्यामध्ये मदत करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। मदत पुनर्वसन खाता आमचेच राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांच्याकडे, त्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदत करू। त्याच्यामध्ये मुश्रीफ साहेब, राजेश पाटील सगळे लक्ष ठेवतील, याही बद्दलची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो। या भागांनी पहिल्यांदा बाबासाहेब कुपेकरांच्या रूपाने आम्हाला आमदार दिलं, नंतर आमच्या कुपेकर ताईंच्या रूपाने संध्याताईंच्या आमदार देण्याचं काम केलं। त्याच्या आधी इकडच्या भागांनी मधी मतदारसंघ वेगवेगळे होते। नरसिंग गुरुनाथ पाटील देखील गडिंग्लजमधून प्रतिनिधित्व करत होते, नंतर फेररचना झाली आणि त्याच्यातनं राजेश पाटील हे देखील अतिशय उत्तम प्रकारचं काम हे तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आमच्या विधिमंडळामध्ये करतात। अनेक कामं घेऊन माझ्याकडे येतात, पाठपुरावा करतात, दादा हे झालं पाहिजे, माझ्या लोकांच्या करता केलं पाहिजे, हा सतत आग्रह त्यांचा असतो आणि त्याच्यामुळेच अनेक कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न मी, मुश्रीफ साहेबांनी, बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांनी या निमित्तानं केलेला आहे। आज देखील इथं येत असताना त्यांनी गडिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील पाणी टंचाईग्रस्त नागरिक यांना गडिंग्लज तालुक्यातल्या पूर्व भागातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याची निकड, मग त्याच्यामध्ये नरेवाडीचा टँक असेल, तेरणी टँक असेल, एनएच वंडी टँक असेल, अशा वेगवेगळ्या मागण्या त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत। त्याचबरोबर दरवर्षी पाण्याचं दुर्भिक्ष राहतं आणि त्याच्यातून डोंगर दऱ्यामुळे नद्यांचं पाणी हे या भागामध्ये पोचत नाही, त्या भागाला पाणी पोचवण्याच्या करता मौजे किटवडे तालुका आजरा येथील हिंडणके किशी नदीवरील बंधाऱ्याचं पाणी उचलून मासेवाडी तालुका गडिंग्लज येथील नवीन एमआय टँक मध्ये सोडण्यात यावं, अशा मागण्या केल्या। मी आजच त्याच्यावर रिमार्क मारून MKVDC मधनं प्रस्ताव मागवण्याच्या बद्दल प्रायव्हेट सेक्रेटरीला सांगितलेलं आहे। ते ती सगळी माहिती मला देतील आणि त्याच्यातून पण काय मार्ग काढायचा तो मार्ग तुमच्या करता काढला जाईल। आम्ही वचनपूर्ती करणारे लोक आहोत, आम्ही पोकळ आश्वासन देणारी लोक नाहीत, ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम करत असताना कुणाचा अवमान करावा, कुणाला तरी त्रास व्हावा, ही भावना माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची अजिबात नाही। आम्ही त्या ठिकाणी संधी देत असताना आदिवासी मंत्री म्हणून आमच्या बाबा अत्रामांना घेतलं, विदर्भातल्या मराठवाड्यामध्ये आम्ही ओबीसी मध्ये प्रतिनिधित्व घेण्याचा प्रयत्न केला, मागासवर्गीयामध्ये संजय बनसोडेला घेतलं, धनंजय आज राज्यामध्ये काम करतो त्याला घेतलं, तिकडे उत्तर महाराष्ट्रातनं अनिल भाईदास पाटलांना घेतलं, महिला प्रतिनिधी म्हणून आदिती तटकरेंना घेतलं, 4थं महिला धोरण आत्ताच आम्ही त्या ठिकाणी आणलेलं आहे। मी दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ
आम्ही पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय, त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारे प्रतिनिधित्व करत असताना कुठलाही घटक हा सुटता कामा नये अशा प्रकारची भूमिका मी आणि माझ्या सगळ्या प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, रामराजे नाईक निंबाळकर असतील, छगन भुजबळ असतील, आम्ही सगळ्यांनी स्वीकारली। मित्रांनो, प्रत्येकाला मदत झाली पाहिजे। आरक्षणाच्या बद्दल देखील इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे। हीच आमची राष्ट्रवादीची आणि महायुतीची भूमिका आहे। याही गोष्टीचा आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे। इतर बाबतीमध्ये देखील वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी मला निवेदन दिलेली आहेत। त्याच्यामध्ये आमच्या राजेश पाटलांनी पण काही बाबी सांगितलेल्या आहेत। त्याच्यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळ नूलचं तिथं इथल्या शाळेच्या इमारतीभोवती आणि क्रीडांगणाभोवती आवार भिंत बांधण्याच्या बद्दल त्या बाबतीमध्ये त्यांनी निवेदन दिलेलं आहे। त्याचा प्लॅन इस्टिमेट करा। मी CSRच्या माध्यमातून किंवा कुठल्या माध्यमातून निधी द्यायचा ते माझं मी ठरवीन, पण त्याच्यामध्ये तुम्हाला मी सहकार्य करेल, काही काळजी करू नका। मित्रांनो, एकंदरीतच इथं अनेक बाकीच्या पण मागण्या आलेल्या आहेत, परंतु काही ज्या मागण्या रास्त आहेत, ज्या मागण्या व्यवहाराला धरून आहेत, मग काही ठिकाणी रस्ते मागितलेत, काही बाबतीमध्ये इथं हॉल सांस्कृतिक बांधायचं मागितलंय, काहींनी निधी मागितलाय। त्याच्यामध्ये पाठीमागे बरेच वर्ष मी नेहमी विचार करायचो की कोल्हापूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मला पालकमंत्री देता येत नाही। 99 पासून आम्ही का बघतोय, माझा तसा राजकीय जीवनामध्ये संबंध जास्तीचा 99 काळापासून आला, म्हणजे या सगळ्या गोष्टीला जवळपास 24 वर्ष 25 वर्ष झाली, पण राष्ट्रवादीला कधी आपलं पालकमंत्री पद घेता आलं नाही। सुरुवातीला त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटलांना मिळालं, त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटलांना मिळालं, सतेज पाटलांना मिळालं, पतंगराव कदमांना मिळालं, वेगवेगळ्या मान्यवरांना, मधी दीपक केसरकरांना मिळालं। परंतु माझी इच्छा होती की आपल्या मुश्रीफ साहेबांना पण पालकमंत्री पद मिळावं, कारण ते कशा पद्धतीनं काम करतात हे उभ्या कोल्हापूरवासियांनी महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे। आणि म्हणून ठरवून यावेळेस आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद आम्ही मुश्रीफ साहेबांना देण्याच्या करता यशस्वी झालो। इतर पण बाबतीमध्ये बरेच वेगवेगळे प्रश्न आहेत। फाटकवाडी घटप्रभा प्रकल्पाच्या भिंतीच्या बांधकामासाठी आपण त्या ठिकाणी निधी देतोय। सामाजिक न्याय आणि हाच मूलाधार याच्यातून आपण अंबाबाई मंदिर असेल, ज्योतिबा मंदिर असेल, त्याच्यामध्ये रंकाळा असेल, पन्हाळा असेल, विशाळगड असेल, पारगड किल्ला असेल, इथं पर्यटनाच्या करता आपण निधी देण्याच्या बद्दल केंद्र सरकार पण पाठपुरावा करतोय। आपल्या इथली कोल्हापूरची जगप्रसिद्ध कुस्ती त्याला प्रोत्साहन देण्याच्या करता तालमींना देखील मदत करण्याची भूमिका आम्ही लोकांनी केलेली आहे। काळंबवाडीच्या धरणाची गळती रोखण्याच्या करता देखील आपण 40 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। राहिलेले पुढच्या वर्षी 40 कोटी रुपये देणार आहे। या जिल्ह्याला इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याच्या करता IT पार्कमध्ये शेंडा पार्क येथील 32 हेक्टर जागा हस्तांतरित करण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय। आणि अशा अनेक गोष्टी हे पूर्णत्वाला नेण्याचा मित्रांनो आमचा सगळ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे। तुमच्या मध्ये मागणी होती की दादा काही करा, परंतु आमच्या पाण्याचे दर इतके वाढलेले आहेत, कमी करा। मित्रांनो, त्याची ऑर्डर काढली आणि पुन्हा पूर्ववत पाण्याचे दर केले, 10 पट वाढले होते। मी तर ते बघितल्यावर आश्चर्यचकित झालो। मी म्हटलं हे काय चाललंय आपलं? आपलं शेतकऱ्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे, आणि शेतकरी काय म्हणतील बळीराजा माझा समाधानी राहिला पाहिजे। आणि म्हणून तोही निर्णय आपण घेतला। त्याचबरोबर आणखीन एक निर्णय आम्ही घेतलेला आहे, साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये काही एक वेगळा निर्णय डिस्लरीच्या संदर्भातला झालेला आहे, त्यालाही ते आम्ही पाण्याचा दर कमी करण्याच्या करता ऑर्डर पुढच्याच आठवड्यामध्ये मी तुम्हाला देण्याचं काम करतोय। जिथं जिथं शेतकऱ्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट मदत होईल ती मदत करण्याची आमची भूमिका आहे। कोजनच्या बाबतीमध्ये देखील पैसे आता कमी केलेले आहेत, परंतु त्याला अनुदान देण्याच्या बद्दल पण मी आणि आमचे सगळे सहकारी मित्र त्या पद्धतीने विचार करतायत। आणि बरेच दिवसाचं माझ्या कोल्हापूर वासियांचं दुखणं आहे।
आणि ते म्हणजे वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याबाबत. काय झालंय, आम्ही मागे महाआघाडीचं सरकार असताना वेळेत परतफेड केलेल्यांना 50,000 रुपये जाहीर केले. 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी केली. परंतु त्याच्यात बाकीच्या गोष्टी झाल्या. भूविकास बँकेचं कर्ज माफ केलं, 7/12 वरून भूविकास बँक काढून टाकली आणि काही हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे 35,000 कोटी रुपये माफ केले. शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान वितरित झालं. परंतु 70,000हून अधिक शेतकरी या योजनेपासून 50,000च्या वंचित राहिलेले. एका आर्थिक वर्षात 2 वेळेला कर्जाची उचल आणि तारखेचा घोळ या कारणास्तव माझे महाराष्ट्रातले काही शेतकरी हे तिथं वंचित ठेवले गेलेले आहेत. चालू वर्षात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला पुन्हा ताठ मानेनं उभं करण्याच्या करता माझा आणि मुश्रीफांचा, धनंजयचा, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा, सगळ्यांचा आमचा प्रयत्न आहे की लोकसभेची आचारसंहिता सुरू व्हायच्या आत ह्या शेतकऱ्यांचे 50,000 रुपये त्यांच्या अकाउंटला पाठवायचे. त्याच्यातून हा तात्काळ योजनेचा लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आमच्या शेतकऱ्यांची पण मागणी आहे आणि पालकमंत्र्यांची पण मागणी आहे. ती मागणी आणि राजेश पाटलांची पण मागणी आहे. ती मागणी पूर्ण नेण्याच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशा प्रकारची ग्वाही आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो.